नमस्कार, मी कविता. आपल्या कोकणातील आणखी एका भन्नाट व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण आपल्या गावात काजूच्या बागेत फिरायला आलो आहोत. झाडावर लागलेले ताजे काजू, गोड काजूची बोंड आणि नैसर्गिकरित्या तयार होणारा रतांबा, कोकम याचा आनंद घेणार आहोत. झाडावरून ताजे ओले काजू तोडून भाजलेली काजू, गोड काजूची बोंड खाण्याची मजा तुम्ही कधी अनुभवली आहे का? चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या सुंदर गावच्या सफारीला. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, पिकलेले काजू खाली पडलेले आहेत, ते आम्ही वेचून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर हे बघा, ओले काजू पण जे झुंझुन झालेले आहेत ते काढणार आहोत खाण्यासाठी. आमचा पोरगा बघा काजूच्या झाडावर बोंडू काढण्यासाठी चढलेला आहे. काजूचे जे बोंड असतं त्याला मालवणी भाषेमध्ये बोंडू बोलतात. हे बघा, वरती चढून त्याने पिकलेल्या काजूचं बोंडू काढून घेतलेलं आहे. आम्ही जे पिकलेले काजूची बोंड होती ती पण काढलेली आहेत काजू बरोबर. आणि ओले काजू पण झाडावर किती सुंदर दिसत आहेत बघा, लटकलेले. त्याचा काजू वेगळा करायचा आहे बोंडूपासून, हे बघा. आणि घरी नेऊन आम्ही हे कापून खाणार आहोत, काजूची जे पिकलेली बोंड आहेत ती. हे बघा, एवढे सारे आम्ही काजू जमा केलेले आहेत. आता ते घरी नेणार आहोत. हे बघा, घरी आल्यावर एक काजूची बोंड असतं ते धुवून कापून घेतलेले आहेत आणि त्याला मीठ लावलेलं आहे. आता मीठ लावून हे खायचे आहेत, खूप सुंदर लागतात. याचा रस काढून सरबत पण बनवला जातो काजूच्या बोंडाचा. तुम्ही केव्हा खाल्ला आहे का काजूचं बोंड? मस्तच लागतं. पिकलेला बोंडू खाल्ल्यानंतर आम्ही ओले काजू आणलेले ते पण चिरायला घेतले. हे बघा, कोयत्यावरती चिरून घेत आहे. तुम्ही विळीवर पण चिरून घेऊ शकता. आणि सुरीच्या साहाय्याने या पद्धतीने असे आतला गर काढून घ्यायचा आहे. ओले काजू चवीला किती भन्नाट लागतात तुम्हाला माहितीच असेल. हे बघा, काजू काढून झाले आतले ओले की गरम पाण्यात टाकायचे आहेत. आणि या पद्धतीने असे पटकन त्याची सालं निघली जातात. आणि नंतर आम्ही ते काजू काढून चिकनमध्ये टाकण्यासाठी ते सर्व काजू काढलेले आणि मस्त असा झणझणीत चिकनचा रस्सा बनवलेला. त्याच्या जागेवर तुम्ही काजूची भाजी किंवा आमटी पण बनवू शकता. नंतर इकडे रतांबे आहेत. हे बघा, कोकम आपण जे बनवतो कोकम रस वगैरे, ते रतांब्याचं फळ आहे हे. ते हे बघा, या पद्धतीने असे फोडून घ्यायचे आहेत, जे पिकलेले असतात ते. आणि त्यातली कोकमा वेगळी करायची आहे, त्याचं देठ काढून टाकायचं आहे, बिया काढून घ्यायच्या आहेत एका भांड्यामध्ये. आणि कोकमाचे 4 तुकडे करायचे आहेत आणि ते सुकवून त्याला पुन्हा कोकम लावतात, कोकमचा रस. आणि बिया असतात त्या गाळत ठेवायच्या आहेत आणि त्याचा रस घ्यायचा आहे. आणि नंतर आपण जे सुके काजे आणलेले ते काजू चुलीमध्ये भाजून घेतले. हे बघा, या पद्धतीने असे मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, सर्व काजू भाजून झालेले आहेत. भाजून झाले की थोडे हे थंड व्हायला द्यायचे आहेत. थंड झाल्यावर हे बघा, आम्ही हे फोडून घेतले काजू. मस्त असे फोडून काजू हे आम्ही खाल्लेले आहेत. या काजूची टेस्ट पण भारी लागते चुलीत भाजलेल्या काजूची. हे बघा, पारंपरिक पद्धतीने भाजलेले सुके काजू किंवा ओले काजू आणि रतांबा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.